ट्रान्स आर्टेरियल थेरपीज आहेत, जसं की लिव्हर कॅन्सरसाठी ट्रान्स आर्टेरियल किमो एम्बोलायझेशन करतो, ट्रान्स आर्टेरियल रेडिओ एम्बोलायझेशन असतं. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल आम्ही तवानीमधून ट्युमरकडे टाकतो आणि तेवढं ट्युमरच्या सेल्स मरतात आणि पेशंट कॅन्सरपासून बरा होतो. तर याला काही एज लिमिट नाहीये. ह्या प्रोसिजर्स कुठल्याही एजमध्ये करू शकतो, कारण याच्यामध्ये चिरफाड नाही, टाके नाही. चिरफाड टाके नसल्यामुळे हॉस्पिटल स्टे पण फार कमी असतो. बऱ्याच ऑपरेशन नंतर पेशंट्सला आम्ही त्याच दिवशी घरी पाठवू शकतो. आणि हे सगळं असल्यामुळं हॉस्पिटल स्टे कमी असल्यामुळे, चिरफाड टाके नसल्यामुळे पेशंटला वेदना पण कमी होतात, रिकव्हरी पिरियड पण कमी लागतो. आणि दॅट्स हाऊ इट हेल्प्स टू रिड्यूस दी फायनान्शियल बर्डन ऑल्सो, बिकॉज हॉस्पिटल स्टे कमी झाल्यामुळे तसं हॉस्पिटलचं बिल पण कमी होतं. आणि आपण म्हणतो बाकीच्या डिसीजला किंवा केमोला त्याला कोमॉर्बिडिटीजचा पण विचार करावा लागतो, तसा ह्याच्यात काही रोल आहे का कोमॉर्बिडिटी? हो, ह्याच्यामध्ये कोमॉर्बिडिटीचा एवढा इफेक्ट होत नाही, कारण आपण एकदम टार्गेटला पोहोचूनच ते औषध देतो. बरोबर. जर